आता त्याला PCR मिळालेला आहे 21 तारखेपर्यंतचा आणि पुढील तपास सुरू आहे। संदिग्ध कोणी अजून आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आहे आणि इतर पदाधिकारी। तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीनं केला तर बरं राहील, कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते। त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकारसुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। मुली किती आहे त्याच्यामध्ये आकडा अंदाज? आता सध्याच्या परिस्थितीत 7 मुली ते सांगतायत पोलीस, त्यापैकी 1 अचलपूर, 1 नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। त्यांचे नाव गुप्त जरी असले तरी मी सर्व लोकांना आवाहन करतो, नागरिकांना, की जो नवीन पोक्सो कायद्यानुसार गुप्त पद्धतीनं नाव ठेवल्या जाते, त्याच्यामुळं घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही। नाव हे अतिशय गुप्त पद्धतीनं, म्हणजे न्यायालय असो, पोलीस असो, आम जनता असो, पेपर मीडिया जे त्याच्यापासून अतिशय अलिप्त ठेवण्यात येते। त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीही एक कारण नाही। तक्रारकर्त्यांनी, पीडित लोकांनी, पीडित घरच्या लोकांनी सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून, पोलीस स्टेशनशी संपर्क साधून, मी 24 तास या प्रकरणाची सेवेसाठी आहे। सगळ्याच प्रकरणाची सेवेसाठी जरी असलो तरी या प्रकरणात विशेष करून 24 तास सेवेसाठी असल्यामुळं संपर्क साधावा आणि आपलं नाव नोंदवून गुप्त पद्धतीनं। ज्या आरोपीला अटक केली तो MIMचा कार्यकर्ता असल्याचं पण आरोप होता। ते पण निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे की तो आरोपी MIMचा आहे, त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेलं आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेलं आहे, कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथे नेलेलं आहे, कोणते कोणते कॉफी शॉप आहेत की जिथे 200-300 रुपये तासाने इथे हे केल्या जाते। तर त्याचासुद्धा पूर्ण छडा लावावा आणि याच्यात अजून कोण कोण सामील आहे। अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात। त्यामुळे त्यांचासुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचासुद्धा तपास करण्यात त्या पीडित मुली आहेत तो ते 7 ते 8च आहे हे हां। आहे का? कारण कालपासून ते आकडा दाखवला ते 180 मुली, 350 आता तपासाचा भाग आहे, तपासात निष्पन्न होईलच। आपलं म्हणणं आहे की 150-150च्या वरती व्हिडिओज आहेत, 150-150च्या वरती मुली असू शकतात, परंतु आता प्राथमिक दर्शनी पोलिसांच्या माहिती निदर्शनास ह्या 7च मुली आढळून आलेल्या सध्या। अजून ते मोबाईल जे आहे त्याचा अजून डाटा मिळायचा आहे, त्या डाटामध्ये आकडा वाढू शकतो असं पोलिसांनी हो, एक संदिग्ध ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्यामुळं तो सुद्धा यांना त्याच्यावरती अजून प्रकाश टाकला जाईल। परतवाडा शहरात ज्या ठिकाणी काही हॉटेल अँड लॉज आहेत, एकदम कमी पैशात सहज शासनानं या ठिकाणी रूम उपलब्ध करून देतात, विशेष करून ग्रामीण भागातल्या पुरी सहज या ठिकाणी तयार असणाऱ्या पोलिसांनी उपलब्ध करून देते। एकदम काय धंदा परतवाडा शहरात चालू आहे, आमदार म्हणून तुमच्या इकडे कोणत्या प्रकारचा आता कोणी लक्ष राहणार आहे? याच्या आधीसुद्धा बोललोय, आतासुद्धा बोललोय, कालसुद्धा बोललोय आणि आत्तासुद्धा बोललोय की ह्या सर्व प्रकारच्या जे हॉटेल्स आहे, कॉफी शॉप आहेत, इथे 200-300 रुपयात 1-1 तास तासाप्रमाणे जे मिळतात, तर ते सुद्धा तोडून मोडून काढण्यात यावे। नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन हे संयुक्तरित्या मोहीम राबवून त्या सगळ्या गोष्टी तोडणार आहेत। आता पुढे माहीत पडेल, काही नगरसेवक संपर्कात होते असं समजलं तर त्याचासुद्धा उहापोह आम्ही करण्यात आला, आमची चर्चा झाली। तर ते सुद्धा हा MIMचा तर कार्यकर्ता आहेच ना, मग राजकीय आलाच ना। तर MIMचं नियुक्तीपत्र घेतानाचे त्याचे फोटो आहेत, MIMचं नियुक्तीपत्र घेतानाचे त्याचे व्हिडिओ आहेत। त्याच्यामुळं तो एका MIM पक्षासारख्या चा सदस्य आहे हे तर सगळ्यांना समजते। ते तपासाअंती सगळं बाहेर येईल। 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड भेटलेला आहे, त्याच्यामुळं 7 दिवसात सर्व बाहेर येईल, आपल्या सर्वांच्या समोर येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।